हॅलो, मी अश्विनी. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं मी मुंबईला फिरायला आलेली आहे आणि मी तुम्हाला इकडलं एक मंदिर पूर्ण दाखवणार होती. त्याचाच हा ब्लॉग आहे. आम्ही सर्वजण जेव्हा घरातून निघालो तेव्हा चिवनी ब्लॉग वगैरे स्टार्ट केलेला होता. आम्ही सगळेच ॲटोने जात होतो कारण जवळच होतं मंदिर वगैरे. मग त्यानंतर आम्ही ॲटोने गेली, तिकडनं खूप मजा केली. इथे चिवज ब्लॉग करत होती. सगळेजण ॲटोमध्ये बसलेलो होतो आम्ही. आम्हाला जागा पुरत नव्हती तर ॲडजस्ट वगैरे करून तसंच आम्ही बसलो. नंतर एकदाच आम्ही त्या मंदिरापाशी पोहोचलो. नंतर शिड्या वगैरे चढल्या. अशा खूप मोठ्या मोठ्या शिड्या होत्या. खूप सारं चालावं लागलं आम्हाला त्यासाठी. मी चिवलाच बोलली होती की तू आजचा ब्लॉग तूच कंटिन्यू शूट कर. मग मी तिच्याकडेच शूट करायला वगैरे दिला होता. नंतर आम्ही जेव्हा मंदिराच्या इथं गेलो, एवढा मस्त सनसेट वगैरे झाला होता ना, खूप मस्त वाटत होतं. आणि त्रिशा तर माझ्याकडे नव्हतीच, तिला सगळेजण घेत होते. असं या मंदिरचं बाहेरून लुक दिसत होतं. एवढं छान वाटत होतं ना इकडे बघताना. आणि सनसेट वगैरे झालेलं होतं तर वातावरण खूप छान दिसत होतं तिकडनं. खूप मस्त वाटत होत्या मोठमोठ्या बिल्डिंग वगैरे. नंतर आम्ही ना मंदिराच्या बाहेर चप्पल वगैरे काढल्या आणि आतमध्ये करायला गेलो. हिला त्रिशा खाली ठेवलं. पूर्ण मंदिराचे राऊंड मारत होते. तिच्या मागे खूप जण पळायला लागत होते. तिला तिथे गेल्यावर खूपच फ्रेश वाटत होतं. नंतर मंदिरामध्ये एंट्री केली तर असं काही लुक होतं मंदिरातून. आणि हे मंदिर खूप मस्त वाटत होतं आतमधून. याचं काम वगैरे खूप छान केलेलं होतं. तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा. एवढं मस्त वाटत होतं. आणि माऊला घेऊन सगळेजण फिरत होते. त्या मंदिराजवळ नेलं होतं आणि अशा तिथल्या मूर्त्या वगैरे आहेत. इथे गेल्यावर खूप इथे मेडिटेशन वगैरे करायला मुलं येतात. नंतर आम्ही तिथनं गार्डनमध्ये निघालो. जाता जाता इमली वगैरे घेतली आणि गार्डनमध्ये निघाल्यावर ताई पुढे होती, मी मागे आणि त्रिशा आमच्या मागेच होती. सगळेजण तिला घेत होते. ती काय आज माझ्याकडे नव्हती. मला खूप मोकळं वाटत होतं आणि खूप मज्जा आली आम्हाला तिकडे जाऊन. मस्त वाटलं. आम्ही तिथे मध्ये पण खूप एन्जॉय वगैरे केला. आणि तिकडे ना एक वॉटरफॉल वगैरे होता. म्हणजे तर सध्याला तर पाणी नव्हतं पण खूपच छान इथे काम केलेलं होतं. तर खूप मज्जा वगैरे आली आम्हाला इकडे. आणि इकडे तुम्ही विजिट वगैरे करा नक्की. खूप मस्त वाटतं इकडे. खूप छान झाडं वगैरे, खूप मोठं गार्डन आहे. आणि हे तिच्या घराच्या जवळच होतं माझ्या ताईच्या, त्यामुळे आम्ही इथे आलो होतो. आणि नेक्स्ट डेला तर आम्ही